छान आहे ना. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज रविवार, आज दिनांक 27 जुलै 2025. आज अचानक आमचा मूड झाला फिरायला जायचा. आम्ही ऍक्च्युली बाळाला घरी ठेवून चाललो येवतेश्वरला. येवतेश्वर हे सातारा जिल्ह्यातील एक महादेवाचं देवस्थान आहे. तर त्या ठिकाणी आज आपण चाललेलो आहे. बघूया आपण वरती, आज पावसाचं वातावरण आहे की सातारमध्ये पाऊस आहे. बघूया आपण वरती पण काय परिस्थिती आहे पावसाची. तुम्हाला मंदिर पण दाखवतो. भेटूया आपण व्हिडिओमध्ये पुढे. वातावरण समोर खूप छान आहे, मस्त एकदम जबरदस्त. ढग आलेत समोर डोंगरावरती, एकदम ढग आलेत. पावसाचं फुल वातावरण आहे वरती. संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे ऍक्च्युली. भरपूर लोक आले वरती. रविवारी असतात सुट्ट्या लोकांना, त्यामुळे त्यांना एन्जॉय करायला लागतंय. प्रत्येकाला चेंज पाहिजेच असते. वातावरण आहे समोर समोर बघ. उद्या जास्त गर्दी असेल. उद्या पहिला सोमवार आहे उद्या. श्रावणी सोमवार असल्यामुळे उद्या गर्दी राहील. आणि किती मस्त वाटतंय ना. बघ फुल हवा सुटलेली आहे, जबरदस्त. झाडं बघ कशी हलतात. तिथं पण एक छोटा धबधबा आहे, आपण जो मागच्या वेळेस कासच्या व्हिडिओ मध्ये दाखवलेला. आज मला माहित नाही, पाऊस जरा कमी असल्यामुळे पाणी असेल नसेल तिथं. बघूया आपण. हॉटेल्स आहेत का तिकडे? फॅमिली रेस्टॉरंट. व्ह्यू छान वाटत असेल ना वरून. येऊ शकता आपण, यायला पाहिजे धबधब्याला. पण दिसतंय लोक किती रिस्क घेऊन थांबले तिथं. काय गरज आहे का? एन्जॉय करायचा पण थोडासा जपून लिमिटेशन्स पाहिजे. तर अशा ठिकाणी काय होतं, एक तर रोड छोटा आहे. घेतलं पाहिजे. आता बघा या धबधब्यासाठी फोटोशूट झालेला आहे. गाड्या रोड वरती लावून लोकांची फोटो काढायची काय. लहान लहान लेक. समोरच्या भागात ऊन आहे, पूर्ण सातारा दिसतो इथून. हे बघ समोरच्या भागात ऊन आहे. एका डोंगरावरती पाऊस आहे. कसा निसर्गाचा खेळ चाललाय, जबरदस्त. आता आपण आलोय मेन पठारावरती. इथून पुढे हॉटेलची लाईन चालू झालेली.
गर्दी बघा किती आहे. लॉकडाऊन पासून ऍक्च्युली सगळ्यांनाच बाहेर पडायचं आता. लोक शिकली जगायला वेगळ्या पद्धतीने. वातावरण तरी आज आहे ना धुक्याचं प्रमाण कमी आहे. नाही तर नॉर्मली कालपर्यंत जर बघितलं असतं ना फुल धुकं होतं वरती. काल खूप पाऊस होता ना पण. आणि आम्ही लास्ट टाइम जेव्हा कासला आलेलो तेव्हा पण प्रचंड धुकं होतं. त्यावेळेस आम्ही बाईक राईड केली होती. पण आज तू सोबत आहे, आजारी पडायचं नाहीये, बाळ आहे आपल्याला, त्याच्यामुळे म्हणलं मोठी गाडी घेऊन जावं. बघूया आपण काय आज देवाला चाललोय. येवतेश्वर या ठिकाणी चाललोय महादेवांचं दर्शन घ्यायला. येवतेश्वरचा हा बस स्टॉप आहे आणि हा जो समोरचा जो रोड आहे उजव्या साईडने मेन रोड गेला तो जातो कास पठार आणि बामणोलीकडे. आणि आपल्याला जायचं येवतेश्वरला. हे समोर येवतेश्वरचे कमान आहे. इथून वरती गेल्यावर 1 किलोमीटर वरतीच येवतेश्वरचं मंदिर आहे. इथं उद्या भयानक गर्दी असेल श्रावणी सोमवार म्हटल्यावरती. आज काय रविवार म्हणून आज बऱ्यापैकी नसेल कोण, पण श्रावणी सोमवार 1 किलोमीटर नाहीये, 100 मीटर पण नाहीये तर बघायला गेलं. हे समोर लगेच मंदिर आहे. आहे गर्दी नाही असं नाहीये, लोक आलेत आज बऱ्यापैकी इथं पण बघायला. चला आपण बघूया पार्किंगला कुठं जागा भेटते का. अशी गाडी लावली आहे. गाडी कुठं लावावी आपण. ठीक आहे बंद कर. गाडीचा बघा. पूर्ण दगडी बांधकामातलं मंदिर आहे. असं हे सुंदर असं मंदिर श्री क्षेत्र येवतेश्वर बघू शकता आपण फुल पावसामध्ये. पूर्ण दगडी बांधकामातलं मंदिर आहे. मंदिराच्या साईडचा परिसर आपण बघू शकता. असे छोटे छोटे मंदिर आहे त्या ठिकाणी. इथून एक वरती जायला एक रोड आहे. याच्या खाली बरोबर मारुतीचं छोटस सुंदर असं मंदिर आहे. असा हा मंदिराच्या साईडचा सुंदर असा परिसर. हे पूर्ण दगडी बांधकामातलं मंदिर आहे. पूर्ण काळ्या दगडातलं मंदिर बांधलेलं आहे. जबरदस्त मंदिराच्या साईडचा वातावरण आहे. आपण बघू याच्या मागे काहीतरी दिसतंय. ओ या ठिकाणी पुरातन काळातलं एक तळ आहे ज्याच्यातून पहिले लोक पाणी काढायचे. आपण बघू शकता हे पाणी निळं झालेलं आहे पूर्ण पाणी. वाव. हा मंदिराच्या मागचाच परिसर पूर्ण डोंगर झाडी आणि हा समोर रोड आहे तुझा कासला जातो तो रोड आहे घाट. असा सुंदर असा रोड आहे कासच्या साईडचा. चला आपण बघूया मंदिराच्या साईडचा परिसर. ऍक्च्युली हे दगड आहेत पूर्ण शेवाळ आहेत त्याच्यामुळे ना या ठिकाणी मॅट टाकल्यात
पण ॲक्च्युली त्याच्यावरून निम्मे मॅट तर उडून गेलेत. इथं कसलं तरी बांधकाम चाललंय. हे काळ भैरवनाथाचं मंदिर आहे. याच्या साईडला हे असे छोटे छोटे मंदिर आहेत. जबरदस्त मंदिर आहे हे येवतेश्वरचं. तुम्ही एकदा नक्की भेट द्या. दत्तगुरु महाराजांचं मंदिर आहे या ठिकाणी. असे छानसे बाकडे केले साईडला बसायला. हे चालायसाठी केलं. उन्हाळ्यात पण याची गरज आहे, पावसाळ्यात पण याची गरज आहे, पण ते सध्या उडून गेलं वाऱ्याने. हा या मंदिराचा आसपासचा परिसर आहे. इकडून आपण आलेलो आहे. या ठिकाणी पार्किंग रोडवरतीच आहे छोटं छोटं, पण गाड्या बऱ्यापैकी बसतात. साईडला इथं हार फुलं याची पण सोय आहे, त्यामुळे खालून साताऱ्यातून घेऊन आलं पाहिजे असं पण काही नाहीये. वर्षभर या ठिकाणी लोकांची ये जा चालू असते. लोक एवढ्या पावसात टू व्हीलरवर सुद्धा येत आहेत. काही नाही करत. चल साईडनी ये, इकडे माझ्या मागे. मॅडम घाबरल्या. वा, सातारपासून हे डिस्टन्स फक्त मला वाटतं 10 ते 12 किलोमीटर असेल, जास्त नाहीये. त्याच्यामुळे लोक टू व्हीलरवर पण येतात, फोर व्हीलरवर पण येतात. पाऊस असल्यावर शक्यतो फोर व्हीलरवर यायचंय. बघ मुंगूस. पलीकडून जो रोड आलाय मागून तो आलाय कासवरून, आणि आता आपण चाललो परत साताऱ्याच्या दिशेने. गाड्या आहेत का मागे? येवतेश्वरचं बस स्टॉप आहे. आता या साईडनी खरा व्ह्यू आहे बघण्यासारखा. आपण एकदम हळूहळू प्रमोद नाश्ता सेंटर या ठिकाणी. आपण आता थोडी कांदा भजी खाऊया. आपण आलोच आहे वरती, तर कांदा भजी तर बनत आहे. काय म्हणते पिया? चलो बघूया टेस्ट कशी आहे. चहा वगैरे घेऊन. खूप भारी, छान आहे ना टेस्ट? कुरकुरीत भजी, खूप कुरकुरीत.